वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। दर सोमवारी आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतो आहे। तसं म्हटलं तर पुष्कळ 200च्या वर उपनिषदं आहेत, पण त्यातली 11 ही प्रमुख उपनिषद आहेत। ईश केन कठ, प्रश्न मुंडक मांडुक्य, ऐतरेय तैतरेय, श्वेताश्वतर, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 11 उपनिषद आहेत। आणि आज आपल्या ह्या सगळ्या उपक्रमाचा म्हणजे जवळजवळ हा आजचा 52वां स्टडी सेशन आहे आणि आजही आपला वेदांत वैभवचा अखेरचा भाग आहे आणि तो आहे बृहदारण्यक उपनिषद। आत्ता आपण ज्या प्रार्थना म्हटल्या, वक्रतुंड म्हटली म्हणजे पहिल्यांदा विघ्नहर्त्याला वंदन केलेलं आहे, दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे की ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला अशा सद्गुरूंना आणि जो ज्ञानाचा प्रकाश फुलवला अशा सद्गुरूंना दुसरं वंदन केलेलं आहे। तिसरं आपली उपनिषदाची जी प्रार्थना आहे की हे ब्रह्म मला अनुकूल असू देत। मी हा अभ्यास करायला निघालो आहे खरा, पण ह्याच्यामध्ये मला ब्रह्माची आडकाठी येऊ देऊ नको आणि माझ्याही मनात ब्रह्माविषयी कुठल्याही शंका येऊ देऊ नको अशी प्रार्थना त्या ब्रह्मालाच केली। कारण अभ्यास पूर्ण करून घेणं ही सुद्धा शेवटी त्या ब्रह्माच्याच हातात आहे। सगळ्या आपल्या लहान मोठ्या क्रियांचा करता करविता खरं म्हटलं तर तोच आहे। आपण आपलं कर्तृत्व घेतो आपल्याकडे, पण ते काही खरं नाही आहे। सगळ्याचा करता करविता त्याच्या मनात असेल तसंच घडतं। आपण त्याच्या हातातली खरं म्हटलं तर केवळ कठपुतळी आहोत। त्यामुळे त्याला वंदन केलेलं आहे की हे सगळं माझं पूर्ण होऊ देत, मला ह्याच्यामध्ये रुची निर्माण होऊ दे, मला ह्याचं आकलन होऊ देत आणि मला त्या ब्रह्म जाणता येऊ दे। शेवटी मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे तर ब्रह्मज्ञान होणं, आत्मज्ञान होणं, आत्मबोध होणं। बाकी जगाचं आम्ही पुष्कळ ज्ञान करून घेऊ, पण शेवटी आत्म्याचं ज्ञान होणं हे सर्वोच्च ज्ञान आहे। अध्यात्मविद्या विद्यानाम असं विभूती योगामध्ये भगवंतांनी म्हटलं आहे। त्यामुळे हे अध्यात्माचं परमोत्कर्ष अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे तर ब्रह्मज्ञान होणं। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलं आहे। तेच या सगळ्या ज्ञानाची परिसीमा कुठे होते तर ती आत्मज्ञानामध्ये होते आणि त्या दृष्टीने निदान आपले प्रयत्न चाललेत आणि या प्रयत्नाला यश देणं किंवा न देणं ही सगळी त्याची इच्छा आहे, त्याची सत्ता आहे, त्याच्यानुसार सगळं घडणार आहे। पण आपण प्रत्येक वेळेस ही प्रार्थना करतो त्या ब्रह्माला अनुकूल करण्यासाठी, त्याचं अनुकूल्य साधून घेण्यासाठी ही त्यालाच केलेली खरं तर प्रार्थना आहे। आणि ही प्रार्थना करत असताना आपण एक एक पायरीने म्हणजे मागच्या वर्षी आपण 26 ऑगस्टला आपला हा उपक्रम सुरू झाला वेदांत वैभवचा आणि आज बरोबर म्हणजे आपल्या 18 ऑगस्टला हा परिपूर्ण होतं आहे किंवा त्याचा समारोप करतो आहे। आजचं आहे ते आपलं बृहदारण्यक आहे आणि आपली जी चौथी प्रार्थना मी आज म्हटली, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, वस्तुतः ही प्रार्थना आपण नेहमी शेवटी म्हणतो। मग आज सुरुवातीलाच का म्हटली बरं प्रार्थना?
कारण आजचं उपनिषद आहे हे याज्ञवल्क्य म्हणजे यजुर्वेदातलं उपनिषद आहे आणि असं म्हटलेलं आहे यजुर्वेदाच्या काण्व शाखेच्या वाजसेनीय ब्राह्मणाच्या अंतर्गत हे उपनिषद येतं आणि त्यामुळे हा मंत्र जो आहे तो यजुर्वेदाचा मंत्र आहे ओम पूर्णमद. त्यामुळे तो सुरुवातीला पण म्हटला आणि शेवटी पण आपण तोच मंत्र म्हणणार आहोत. आणि आज आपल्याला थोडीशी हुरहुर वाटते की ह्या उपनिषदाचा अभ्यास करता करता थोडा कठीण होता, थोडा समजेल असा होता. काही कथा होत्या, काही सिद्धांत होते, काही दृष्टांत होते आणि अशा माध्यमातनं आपण हे उपनिषद समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो आहे. पूर्ण झालं का? साध्य झालं का? सगळं समजलं का? नाही. सगळं असं एका बोलण्यामध्ये समजेल असं हे नाहीच आहे. थोडं गहन आहे पण त्याचा अभ्यास पुन्हा पुन्हा केला की प्रत्येक वेळेस नवीन तत्त्व, नवे सिद्धांत, नवे विचार आपल्याला आकलन होत जातात. आणि म्हणूनच हे उपनिषदाचा आपण अभ्यास करता करता आज 52व्या भागापर्यंत येऊन पोचलो आहे आणि 52वा भाग आहे तो बृहदारण्यक उपनिषद. खरं म्हटलं तर अनेक उपनिषद आहेत. ईशावास्यापासून आपण सुरुवात केली. ईशावास्यामध्ये केवळ 18 मंत्र होते. मांडुक्य उपनिषदात तर केवळ 12 मंत्र होते. अशी काही लहानही उपनिषद आहेत, काही मोठी पण उपनिषद आहेत. म्हणजे विस्ताराच्या दृष्टीने मोठी, अर्थातच आशयाच्या दृष्टीने सुद्धा मोठी. आता ह्या मोठ्या मोठ्या उपनिषदामधलं सगळ्यात मोठं उपनिषद कुठलं तर हेच आहे बृहदारण्यक उपनिषद. फारच मोठं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 6 खंड आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अध्याय आहेत. आणि हा असा अतिशय मोठा विस्तार असलेलं हे बृहद म्हणजेच मोठं आरण्यक, बृहत आरण्यक म्हणजे मोठं उपनिषद आहे. पण तरीसुद्धा तो आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण जर का प्रत्येक मंत्रानुसार जर का त्याचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला पुष्कळ दिवस लागतील आणि तो अभ्यास आपला आपण करायचाच आहे. किंवा आपण इतर पुस्तकांच्या आधाराने तुमचे कोणी गुरु असतील त्यांच्या माध्यमातून हा अभ्यास नक्कीच करायचा आहे. पण आज आपण फक्त त्याची तोंड ओळख किंवा त्याचा अगदी प्राथमिक परिचय फक्त करून घेणार आहोत. अर्थातच त्याच्यातले महत्त्वाचे संवाद. ह्या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे संवाद आहेत. संवादाला आपल्या एकूणच सगळ्या अध्यात्मशास्त्रामध्ये संवादाला फार महत्त्व आहे. योग वासिष्ठसुद्धा संवाद आहे. वसिष्ठ ऋषी आणि प्रभू रामचंद्रांचा तो संवाद आहे. भगवद्गीता हा संवाद आहे. भागवत हा सुद्धा संवाद आहे. सगळीकडे दासबोधामध्ये सुद्धा गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्यामुळे संवादामुळे काय होतं तो विषय आकलन होण्यासाठी थोडासा सुगम होतो, सुलभ होतो आणि म्हणून हा संवादाचं महत्त्व आहे. आणि हे बृहदारण्यक उपनिषद जर का संवादाच्या माध्यमातून संवादाच्या अंगाने जर का अभ्यासता आलं आपल्याला तर ते थोडंसं सोपं होणार आहे, सहज होणार आहे. आणि म्हणून हे बृहदारण्यक उपनिषद आज आपण थोडंसं अभ्यासणार आहोत. पूर्णमदः पूर्णमिदं मंत्र आपल्याला पुष्कळ वेळा आपण म्हणतो, जवळजवळ नेहमीच म्हणतो आहे. अर्थ काय आहे हाही आपल्याला माहिती आहे पण तरी पुन्हा सांगते. कारण ह्या उपनिषदाचा हा शांती मंत्र आहे आणि म्हणून ह्याचा थोडा पुन्हा अभ्यास करणार आहोत नव्याने. हे सच्चिदानंद परब्रह्म सगळ्या प्रकारांनी परिपूर्ण आहे. हे जगत कशापासून निर्माण झाले त्या परब्रह्मापासूनच निर्माण झालं असल्यामुळे हे जगतसुद्धा पूर्ण आहे. पण पूर्ण परब्रह्मापासनं संपूर्ण जगत निराळं काढलं तरी परब्रह्माच्या पूर्णतेमध्ये काहीही अंतर पडत नाही, फरक पडत नाही. तेही पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे असं म्हटलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं. खरं म्हटलं तर हे संपूर्ण जगत म्हणजे त्या परब्रह्माचाच, त्या अनंत भगवंताचाच विलास आहे. त्यामुळे अनंतामध्ये जर का अनंत मिळवलं तर उत्तर काय येतं? अनंतच उत्तर येतं. किंवा उलटं केलं, अनंतामधून अनंत काढलं तरीसुद्धा उत्तर काय येणार आहे? अनंतच येणार आहे. अशी ही ह्याची सगळी गंमत आहे. आणि म्हणून हे आकाराने विस्ताराने मोठं असलेलं उपनिषद अर्थातच आशयगर्भसुद्धा आहेत. कारण त्याच्यामध्ये आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. जीव, जगत आणि जगदीश यांच्यातलं एक सूत्र कसं आहे हेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आकाराने आणि आशयाने दोन्ही दृष्टीने हे महान आहे. किंवा त्याची व्याख्याच अशी केलेली आहे, बृहत्वात् ग्रंथंतो अर्थाश्च बृहदारण्यकं मतम.
त्याचा अर्थसुद्धा अतिशय गंभीर असा अर्थ आहे. याच्यातले महत्त्वाचे संवाद आहेत, म्हणजे याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे, किंवा जनक याज्ञवल्क्य संवाद आहे, याज्ञवल्क्य गार्गी संवाद आहे, असे अनेक संवाद आहेत. नंतर गायत्री उपासना याच्यामध्ये आहे, किंवा याच्यातलं जे एक तत्त्व आहे, अनेक महावाक्य याच्यात आलेली आहेत. याच्यातलं जे तत्त्व आहे की ब्रह्मप्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान, हे तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 3 कांड आलेली आहेत, महत्त्वाचे विषय आलेले आहेत. या बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3 महत्त्वाची कांड किंवा 3 अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. एक आहे ते म्हणजे मधुकांड आहे. मधुकांडामध्ये काय सांगितलं आहे की आत्मा आणि परमात्मा एकच आहे आणि तो सर्वत्र भरलेला आहे. थोडं बघणार आहोत आपण याच्याविषयी. मुनिकांड आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे तर्काच्या माध्यमातून किंवा तर्काच्या युक्तीतून आत्मा आणि परमात्मा ह्यांच्यातलं ऐक्य कसं सिद्ध करता येतं हे मुनिकांडामध्ये सांगितलं आहे. आणि तिसरं आहे ते खिलकांड आहे. खिलकांड हे ऐक्य अनुभवण्यासाठी असणारे अनेक मार्ग ह्याच्यात सांगितले. नुसतंच ऐक्य सांगून भागत नाही, तिथे आम्ही कसं पोचणार हा आम्हाला महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. आणि तिथे पोचण्यासाठी किंवा ते ऐक्य साधण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत हे खिलकांडामध्ये सांगितलेलं आहे. आणि अनेक महावाक्य ह्याच्यामध्ये आलेली आहे. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, द्वितीयात्वयी भयम अस्ति, असे जे महावाक्य आहेत, महत्त्वाची वाक्य आहेत, तीसुद्धा ह्याच्यात आलेली आहेत. आता हे उपनिषद यजुर्वेदाचं हे तर आपण पाहिलंच. इतर अनेक लहान उपनिषदं आणि हे छांदोग्य आणि बृहदारण्यक उपनिषदं यांची भाषा मात्र पूर्णपणाने भिन्न आहे. इतर सगळी 9 उपनिषदं आपण जी अभ्यासली आहेत ती, आणि 10वं आणि 11वं छांदोग्य आणि बृहदारण्यक यांची भाषा जी आहे ती वैदिक भाषा आहे. त्यामुळे अध्यात्माची अस्पष्ट रूपरेषा आपल्यासमोर येते, स्पष्ट नाही होणार. आधीच मी सांगते की सगळ्या कल्पना याच्यामध्ये स्पष्ट होणार नाही, कारण हे अतिशय प्राचीन असं उपनिषद आहे. पण ह्याच्यातले अनेक सिद्धांत भगवद्गीतेमध्ये आले असल्यामुळे भगवद्गीतेच्या माध्यमातून हीच रूपरेषा अधिक सुस्पष्ट, अधिक ठळक होत जाते आणि त्यामुळे आपल्या थोडी का होईना परिचयाची. म्हणून आपल्याला हे थोडंसं समजायला किंचितचं सोपं जाणार आहे. अर्थातच या सगळ्या 11 उपनिषदांवर कोणी भाष्य केलेलं आहे, कुणी या उपनिषदातला अर्थ समजून घेण्याचा आणि समजून देण्याचा प्रयत्न केला आहे. ते आहेत यास्काचार्य, सायणाचार्य आणि आमचे आद्य जगद्गुरू शंकराचार्य. या तिघांनी एकूणच या वेदांत वैभवावर, या उपनिषद वाङ्मयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वेदांचा, उपनिषदांचा अर्थ समजून सांगण्यासाठी फार मोलाची मदत केलेली आहे. यास्काचार्य, सायणाचार्य आणि शंकराचार्य या तिघांनी. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष रंग भरण्याचं काम मात्र संतांनी केलं आहे. बघा ना, आपण काय करतो, रांगोळी काढतो. रांगोळी म्हणजे एक आराखडा असतो, इतके ठिपके, इतके उभे, इतके आडवे, अशी आपण रांगोळी काढतो. पण ती रांगोळी उठावदार केव्हा होते किंवा ती लक्ष केव्हा वेधून घेते, त्याच्यात रंग भरल्यावर. या 3 आचार्यांनी या सगळ्या उपनिषदांची रूपरेषा आपल्यापर्यंत पोचवली, पण त्याच्यात रंग भरण्याचं काम आमच्या संतांनी, आमच्या ऋषींनी केलेलं आहे. संतांनी काय केलं, त्याच्यातल्या खाचाखोचा उलगडून दाखवल्या. त्यामुळे श्रुती उपनिषदाचा भावार्थ आमच्या लक्षात यायला मदत झालेली आहे. ज्ञानेश्वरी असू दे, नाथ भागवत असू दे, दासबोध असू दे, गाथा असू दे, तुलसी रामायण आहे, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला तर उपनिषदांचा अर्थ आपल्याला लवकर समजतो. सोप्याकडनं कठीणाकडे जायचे. अहो, मनाचे श्लोक, आपल्याला वाटतं मनाचे श्लोक हे लहान मुलांचे आहेत, आम्हाला काय मनाचे श्लोक नको. अहो, मनाचे श्लोक म्हणजे साक्षात उपनिषद आहे. बृहदारण्यकातले कितीतरी संवाद हे मनाच्या श्लोकाशी अगदी मिळते जुळतेत. त्यामुळे मनाचे श्लोक हा तर एक अद्भुत ठेवा आहे. उपनिषदांचं सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे सार. त्यामुळे अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने हे मनाचे श्लोकसुद्धा किंचितही कमी नाही आहेत. त्याला कमी समजण्याची चूक कुणीच करू नये. आणि खरं उपनिषदामध्ये सांगितलं काय, आणि आपल्यालाही माहिती, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष
युगानुयुगे सुरू आहे. खरं म्हटलं तर युगानुयुगे, किंवा ह्या आपल्या अध्यात्मामध्ये त्याला देव आणि असुर यांचा संघर्ष म्हटलेला आहे. देव आणि असुर अशा काही योनी नसतात. हा सुष्ट आणि दुष्टांचा संघर्ष आहे. आणि म्हणून सांगितलं आहे की साध्यापर्यंत जर का पोचायचं असेल तर त्या साधकाने काय करायला पाहिजे, तर सतत वर्तमान काळात राहायला पाहिजे. म्हणजेच नामसाधना करावी असा संतांचा आग्रह आहे. नामसाधनेमध्ये काय होतं, आपण जेव्हा नामाशी तद्रूप होतो तेव्हा आपण प्रेझेंट टेन्समध्ये जगत असतो. आणि प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा जगतो तेव्हा या मनाचं अमन होऊन जातं. समजून घेऊया. मनाला एक चाळा लागला आहे. मन आपलं भूतकाळात तरी रमतं, नाही तर भविष्यकाळाच्या योजनासारखं आखत बसतं. पण ह्या मनाला सारखं धरून आणावं लागतं. व्रात्य मुलगा कसा असतो, सारखा पळतो. मग आईला आजीला त्याला सारखं धरून आणावं लागतं. तसंच हे मन सारखं वाभरं आहे, चंचल आहे, चपळ आहे, आणि त्याला सारखं धरून त्या वर्तमान काळाशी जोडावं लागतं. आणि ते काम कोण करतं, आमची नामसाधना करते. त्यामुळे नामसाधना केले की हळूहळू काय होतं, दृश्याचं प्रेम ओसरायला लागतं, देहाचं प्रेम ओसरायला लागतं, आणि मन आपोआप समाधानी संतुष्ट व्हायला लागतं. आहे त्याच्यातच आनंद मिळायला लागतो. आमचं भय कमी होतं, आमच्या चिंता कमी होतात. आम्ही चिंतेने तर सदैव ग्रासलेलो आहोत. सारखी आम्हाला चिंता आहे. आज झालं, उद्या काय होईल, माझं झालं, माझ्या मुलांचं काय होईल, नातवांचं काय होईल, सारख्या चिंता आहेत आपल्याला. आणि चिंता करणं म्हणजे भगवंतावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. आणि चिंता करायचीच झाली तर आमच्या समर्थांसारखी चिंता करावी. चिंता करतो विश्वाची, पण आपल्याला तेही जमत नाही. आम्ही चिंता कुणाची करतो, आमच्या प्रपंचाची करतो, आमच्या घरच्यांची, आमच्या कुटुंबियांची, आमच्या मुलाबाळांची चिंता करतो. करायचीच असेल तर विश्वाची चिंता करायची, असं जे आहे. त्यामुळे हे करत असताना, साधना करत असताना हळूहळू स्वार्थ कमी होतो आणि मन हे विशाल व्हायला लागतं. आणि मग अनुभूती येते की एका भगवंताची सत्ता सगळीकडे काम करते. मी काहीच करत नाही आहे. आधी मला वाटत होतं की मी केवढा मोठा, मी किती शहाणा, मी किती शिकलेला, माझ्या एवढ्या पदव्या, माझं एवढं वैभव, माझं एवढं सौंदर्य. अहो, हे काही नाही आहे. ही सगळी भगवंताची एकच सत्ता ही सगळीकडे काम करते. अशी प्रचिती आली की मग अंतर्यामी असणारा आत्मा स्थूल किंवा त्या इंद्रिय गोचर नाही आहे. हा आत्माच सगळीकडे काम करतो, पण तो दिसत मात्र नाही. अगदी जवळ आहे, अगदी माझ्यातच आहे, पण तो दिसत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली जी सूक्ष्म दृष्टी पाहिजे ना, ही चर्मचक्षु काही काम करत नाही आहेत. त्याच्यासाठी पाहिजे सूक्ष्म दृष्टी, आणि ती नामसाधनेतून प्राप्त होते, असा संतांचा आपल्याला संदेश आहे. इथेच आत्मा आहे, पण तो आम्हाला साधत नाही आहे, सापडत नाही आहे. पुष्पे गंधम तिले तैलम असं म्हटलेलं आहे. फुलामध्ये गंध आहे, तिळामध्ये तेल आहे. काष्ठे वन्नी पये घृतम, लाकडामध्ये अग्नी आहेच आहे, दुधामध्ये तूप आहेच आहे. किंवा इक्षौगुडम तथा देहे पश्चात्मानम विवेकतः, उसामध्ये सुद्धा गोळ आहेच आहे. सगळ्यामध्ये सगळं आहे, पण आम्हाला ते दिसत नाही. मग ते तसं तथा देहे, तसंच तू देहामध्ये आत्म्याला बघण्याचा अभ्यास कर. आत्म्याला बघायला शिक. कशा बघता येईल? विवेकतः, विवेकाने, धीराने ते बघता येईल असं म्हटलेलं आहे. आता इतक्या जवळ असून आम्हाला काही तो आत्मा सापडत नाही, कारण ह्याचं मूळ कारण आहे अविद्या. अविद्येने आम्ही इतके ग्रासलेलो आहोत. त्यामुळे अविद्येमुळे जे मूळ स्वरूप आहे ना, मी कोण आहे, माझं मूळ स्वरूप आहे आत्मा, जीवात्मा आहे माझं खरं तर मूळ स्वरूप आहे, पण ते विसरलं जातं. म्हणून स्वतःला सतत बजावायचं की मी कोण आहे, मी भगवंताचा आहे, माझ्या देहासकट सगळं काही त्याच्या मालकीचं आहे. समजून घेऊया थोडंसं, आणि मग प्रत्यक्ष संवादाला सुरुवात करूया. समजून घेऊया आधी मी कोण आहे. मी आत्तापर्यंत समजत होते की माझं घर आहे, माझा संसार आहे, माझी गाडी, माझा बंगला, माझी मुलं बाळं, माझे पती, माझं मी खूप करत होते.
आत्ता कुठे मला थोडं कळायला लागलं आहे की हे सगळं आहे ना हे भगवंताचं आहे. एवढंच कशाला, हा माझा देह आहे ना हा भगवंताचा आहे. त्याच्या प्राप्तीसाठी ते साधन म्हणून मला हा देह मिळालेला आहे आणि त्याचा उपयोग मी कशासाठी करते आहे? या देहातून भोग घेण्यासाठी करते. हे चुकीचं आहे. हे जेव्हा कळायला लागतं की सगळं काही त्याचंच आहे, काही काळापुरतं मला ट्रस्टी म्हणून नेमलं आहे. खरी गोष्ट आहे, मी या सगळ्या संसाराचा विश्वस्त आहे. काही काळापुरतं, जेवढं माझं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यापुरतं, तेवढ्या काळापुरतं या 4, 6, 10 मंडळींची काळजी घेण्यासाठी माझी योजना केलेली आहे. याच्या पलीकडे माझं शून्य कर्तृत्व आहे असं जेव्हा कळतं तेव्हा हेही कळायला लागतं की इंद्रियगोचर जगत हे निश्चितपणाने नाशिवंत आहे. मी कितीही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, हे अगदी घट्ट धरण्याचा प्रयत्न केला, माझा देह टिकवण्याचा प्रयत्न केला, तर हे सगळं नाशिवंत आहे. हे सगळं कधी ना कधीतरी संपणार आहे. पण एकच अविनाशी तत्व आहे, तो म्हणजे परमात्मा. एकच तत्व अविनाशी आहे. हे सगळं आम्हाला काही कळत नाही आहे का? तुम्ही म्हणालो खूप वेळा हे ऐकून झालेले, खूप वेळा ऐकून झाले, पण होतं काय, शब्दांनी कळतं. आणि असे शब्द पांडित्य असणारे जे सो कॉल्ड वक्ते असतात ते काय करतात, दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगायला जातात. सो कॉल्ड म्हणते मी, खरे ज्ञानी नाही. खरे ज्ञानी कोणाला काही सांगायलाच जात नाही. असे जे तथाकथित ज्ञानी मंडळी असतात ज्यांच्याकडे शब्द पांडित्य आहे, शब्दांचा फुलोरा आहे, अलंकारिक भाषा आहे, टाळी घेणारी वाक्य आहेत, पण म्हणून त्यांना ब्रह्म कळलं आहे असं आहे का? असं नसतंच. आणि हे आजचं नाही आहे हो, फार पूर्वीचं आहे. म्हणजे फार पूर्वी बरं का. गार्ग्य गोत्रातला बलाकीचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं द्रुप्त बालाकी. बलाकीचा मुलगा म्हणून त्याला बालाकी म्हणायचे आणि त्याचं नाव होतं द्रुप्त. द्रुप्त बालाकी असा होता आणि अर्धवट ज्ञानाने तो इतका गर्विष्ठ झाला होता. त्यांनी स्वतः ब्रह्म जाणलं नव्हतं तरी देखील तो अजातशत्रू राजाकडे गेला धनाच्या लोभाने आणि राजाला म्हणाला, हे राजा, मी तुला आता ब्रह्म सांगतो बरं का. राजा होता, अजातशत्रू राजा होता, तो स्वतः ज्ञानी होता आणि तो म्हणतो की बरोबर आहे बलाकी, द्रुप्त बालाकी, तू हे बोललास ना त्याबद्दलच आम्ही तुम्हाला 1000 गायी देतो. कारण ब्रह्म हे कुणाला सांगता येत नाही, कुणाला दाखवता येत नाही. आणि हा राजा कसा होता, स्वतः ज्ञानी तर होता, शिवाय दानशूर होता. त्यामुळे द्रुप्त बालाकीने केलेलं हे ब्रह्माचं विश्लेषण अजातशत्रू राजा एक एक करून खोडून काढतो आणि मग स्वतः क्षत्रिय असून हा काशी राजा जो आहे अजातशत्रू, तो बालाकीलाच उपदेश करतो. जो बालाकी याच्याकडे आला होता ब्रह्म सांगण्यासाठी. याच्यावरनं एक सिद्ध होतं की ज्ञान हे फक्त काही ब्राह्मणांकडेच असतं असं नाही आहे. बघा ना, अजातशत्रू राजा हा क्षत्रिय असून त्यांनी हा द्रुप्त बालाकी जो ब्राह्मण होता त्याला ब्रह्माचा उपदेश केला आहे. कारण त्या द्रुप्त बालाकीकडे अर्धवट ज्ञान होतं. अजातशत्रू राजा मात्र स्वतः ज्ञानी असून त्याचा डांगोरा त्यांनी कधीच पिटला नव्हता असं म्हटलेलं आहे. नाम, रूप, गुण, कर्म, भेद, जाती या सगळ्याच्या पलीकडे ब्रह्म आहे असं अजातशत्रू राजाने त्या द्रुप्त बालाकीला सांगितलं. आणि ते ब्रह्म कसं आहे? शुद्ध ब्रह्म, केवल ब्रह्म, परमात्मा ह्या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे श्रुतींनासुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही. श्रुतींनासुद्धा वर्णन करता येत नाही. श्रुती म्हणतात नाही असं नाही आहे, ब्रह्म असं आहे का? नाही असं नाही आहे. न इति असं नाही. आणि असं करता करता नेती आपल्याला माहिती आहे, नेती शब्द येती अनुमाना. त्यामुळे श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन करून थकतात. तो विचारांच्या कक्षेत येत नाही, पण त्याच्याहून श्रेष्ठ असं काहीच नाही. आणि म्हणून त्याचं वर्णन केलेलं सत चित आनंद. सत म्हणजे ऑलवेज एक्झिस्टिंग, नित्य वर्तमानच आहे, तो नाही असं कधीच नाही आहे, असंच त्याचं वर्णन करावं लागतं. आणि श्रुती जे सांगते त्याला आदेश असं म्हटलेलं आहे. श्रुतीमध्ये जे वर्णन आहे त्याला आदेश म्हणतात. आदेश ह्याचा अर्थ आहे उपदेश आहे,
शिकवण आहे, सिद्धांत आहे, विधी आहे, संकल्प, प्रवर्तन असे अनेक अर्थ त्या आदेश या शब्दाचे होतात. ही झाली आपली पूर्व पीठिका झाली. या बृहदारण्यक उपनिषदामध्ये एवढं तुम्हाला कळलं की गार्ग्य कुळातला द्रुप्त बालाकी नावाचा एक जो ब्राह्मण होता, अर्धवट ज्ञान होतं पण त्याला वाटलं आपल्याला कळलं, आता आपण राजाला हा उपदेश करावा म्हणजे राजा आपल्याला पुष्कळ धन देईल. राजाने धन दिलं पण ह्याच्यात त्याच्या धारिष्ट्याबद्दलच दिलं. पण असं ब्रह्म कुणाला सांगता येत नाही, कुणाला दाखवता येत नाही. अशी ती काही खिरापत नाही, असा तो काही प्रसाद नाही आहे की हे घ्या तुम्हाला ब्रह्म दाखवतो, असं दाखवता येत नाही. त्याच्या ह्या धारिष्ट्याबद्दलच त्याने त्याला 1000 गायी देऊ केल्या आणि उलट त्यालाच त्याने उपदेश केला. ह्याच्यावरनं आपण बोध घ्यायचा आहे. आता बृहदारण्यक उपनिषदामध्ये खूप महत्त्वाचे संवाद आहेत. म्हणजे याज्ञवल्क्य आणि जनकराजाचा संवाद आहे, गार्गीचा संवाद आहे, मैत्रेयीचा संवाद आहे. आपण आता आधी सुरुवातीला मैत्रेयीचा संवाद घेणार आहोत कारण तो सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे बृहदारण्यक म्हटलं की त्याचा गाभा म्हटलं तर याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे. त्याच्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. याज्ञवल्क्य ऋषी अतिशय बुद्धिमान होते, अतिशय तेजस्वी, अतिशय विद्वान. त्यांचे समकालीन कोण होते तर महिदास होते, अरुणी होते, कौशिकी आहे, जैवली आहे, उद्दालक आहे, अश्वपती, कैकय असे अनेक राजे आणि ब्राह्मण हे त्यांचे समकालीन होते. या याज्ञवल्क्य ऋषींचे जे मामा किंवा त्यांचे गुरु वैशंपायन ऋषी होते. या वैशंपायन ऋषींशी मतभेद झाल्यानंतर ऋषी याज्ञवल्क्य यांनी सूर्याची उपासना मनोभावे केली, तपोनिष्ठतेने केली आणि सूर्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची अशी एक शाखा काढली आणि त्या शाखेचं नाव आहे शुक्ल यजुर्वेद. वैशंपायनांकडे यजुर्वेद होताच पण आता त्याची एक ब्रांच निघाली, ती म्हणजे शुक्ल यजुर्वेद. आता याज्ञवल्क्य इतके बुद्धिमान होते, इतके विद्वान होते की ऋषीस्मरण ह्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे की जेव्हा ते अध्ययन करत होते, जेव्हा ते शिष्यभावामध्ये होते, तेव्हा त्यांचं वर्णन करताना लेखकांनी असं म्हटलेलं आहे की गुरूंची वाणी म्हणजे जणू काही पेन्सिलचं टोक आहे किंवा टाकाचं टोक आहे आणि ह्या विद्यार्थ्याची बुद्धी किंवा त्याचा मेंदू म्हणजे जणू काही टीप कागद आहे. टीप कागद जसा क्षणात सगळं टिपून घेतो तशी यांची बुद्धी गुरूंच्या मुखातनं बाहेर पडलेलं ज्ञान प्रत्येक शब्द टिपून घ्यायचा. त्यामुळे याज्ञवल्क्य अत्यंत बुद्धिमान, अत्यंत तेजस्वी होते. आता अध्ययन झाल्यानंतर त्यांनी ह्या शुक्ल यजुर्वेदाची स्थापना केल्यानंतर त्यांचं स्वतःचं गुरुकुल होतं. तिथे अनेक छात्र दुरून दुरून शिकण्यासाठी येत होते. या याज्ञवल्क्यांना 2 पत्नी होत्या. पहिली पत्नी होती कात्यायनी, अतिशय गृहकृत्य दक्ष होती, संसाराची आवड होती, स्वतः ती सुंदर होती, तिला नटायला किंवा विविध प्रकारची पुष्परचना करायला तिला फार आवडत होतं, संसारामध्ये तिला रस होता. आणि त्यांची जी दुसरी पत्नी होती ती होती मैत्रेयी. आणि मैत्रेयीला ह्या बाकीच्या ऐहिक गोष्टीमध्ये बिलकुल रस नव्हता पण तिला ज्ञानाची गोडी होती, तिला अध्यात्मशास्त्रामध्ये विशेष रुची होती आणि म्हणून तिला मैत्रेयीला आत्मज्ञानामध्ये रस होता आणि ती स्वतः याज्ञवल्क्यांची योग्यता जाणून होती. आता याज्ञवल्क्यांनी पुष्कळ छात्रांना शिकवलं आहे, पुष्कळ ज्ञानदान केलं होतं, परंतु आता त्याच्यातही त्यांचं मन रमेना. काय म्हणतात याज्ञवल्क्य ऋषी बघा. आणि एकूणच आपलंसुद्धा जीवन आहे हे मोनोटोनस होता कामा नाही आहे. रोज आपलं चाललं आहे, रहाटगाडगं आहे तेच चाललं रोज, असं नाही चालणार. रोज आपल्याला वरची पायरी गाठायची. आपलं सर्वसामान्य लोकांचं जीवन कसं आहे त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे लहानपणी एक आम्हाला कविता होती, सॉलोमन ग्रँडे बॉर्न ऑन मंडे, क्रिसन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेनसडे, टू किल ऑन थर्सडे, वर्स ऑन फ्रायडे, डाईड ऑन सॅटरडे, बरीड ऑन संडे, दिस इज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँडे. आपलं आयुष्य असंच आहे, काही अर्थ आहे का? आपलं रोजचंच जीवन आपलं रहाटगाडग्यासारखं जगायचं.
याज्ञवल्क्य ऋषी तसे नव्हते. दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी वरची पायरी गाठायची. आता हे ज्ञान ग्रहणही केलं, ज्ञानाचं अर्जनही केलं आहे आणि ज्ञानदानही केलं, पण ह्यालाही पुष्कळ काळ लोटला आणि आता त्यांना आणखीन वरची पायरी गाठायची होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं, या दोन्ही ज्या पत्नी होत्या त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला गृहत्याग करायचं आहे. आता ह्या घरामध्ये सुद्धा मी संतुष्ट नाही आहे, ज्ञानामध्ये सुद्धा संतुष्ट नाही आहे. आता मला गृहस्थाश्रमाकडनं संन्यासाश्रमाकडे जायचं आहे. त्यामुळे आता मी माझ्या संपत्तीची वाटणी तुमच्या दोघींमध्ये करतो. दोन्ही पत्नी आहेत ना, दोघींना इक्वल मिळायला पाहिजे, समभाग मिळायला पाहिजे. आणि म्हणून या विचाराने आणि पत्नीची अनुमती लागते, संन्यास घेण्यासाठी पत्नीची अनुमती घ्यायला लागते. म्हणून त्यांनी दोघींनाही बोलवलं आणि ते म्हणाले की मी या स्थानापासून वर उठण्याच्या विचारात आहे. काय म्हटलेलं आहे, मैत्रेयी अहम अस्मात् स्थानात उद्यास्यन वै अस्मी. उद्यासन म्हणजे वर जाऊ इच्छितो, उद म्हणजे वरती आणि यास्यन म्हणजे जायची इच्छा आहे. ह्याच्यात मला आणखीन प्रभुत्व, आणखीन संन्यासाश्रमामध्ये जायचं आहे. मी गृहस्थाश्रमामधनं संन्यासाश्रमाकडे जाऊ इच्छितो. तुमची दोघींची अनुमती आहे का? आणि ह्या गुरुकुलाची वाटणी करतो, ह्या संपत्तीची मी वाटणी करतो. कारण संन्यास घेताना जशी पत्नीची अनुमती आवश्यक असते तशी तिची व्यवस्थित सोय करून जाणं हे सुद्धा आवश्यक आहे. वाऱ्यावर सोडायचं नाही. मी संन्यास घेतो आणि मी माझं कुटुंब वाऱ्यावर सोडलं असं नाही चालणार. आपल्या मागे जे कोणी आपले कुटुंबीय असतील, पत्नी असेल, मुलं असतील, या सगळ्यांची योग्य व्यवस्था करायला लागते. आपल्याला माहिती आहे आचार्य शंकराचार्यानं सुद्धा आपल्या आईची उत्तम व्यवस्था लावून मग संन्यास घेतलेला आहे. आईला असं सोडलेलं नाही आहे वाऱ्यावर. तसंच आता हे याज्ञवल्क्य ऋषी म्हणत आहेत की तुमच्या दोघीमध्ये संपत्तीची वाटणी करण्याचा माझा विचार आहे. आता कात्यायनीला सुद्धा वाईट वाटलंच की आपले पती आता घरातून दूर जाणार, संन्यास घेणार. पण तरीसुद्धा तिने आपलं मन आवरलं आणि त्या संपत्तीच्या वाटणीला होकार दिला. पण मैत्रेयी जी होती तिला या ऐहिक गोष्टीमध्ये रस नव्हता आणि म्हणून ती म्हणाली, तिने प्रश्न विचारला, याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारला की भगवन, पतीला काय म्हणते बघा आदराने, भगवन जर धनाने सगळ्या प्रकारच्या भोगसामग्रीने परिपूर्ण पृथ्वी माझी झाली तर त्याने मी अमर होऊ शकते का? प्रश्न काय विचारला आहे, खूप तुम्ही मला धन दिलं, अगदी ह्या सगळ्या पृथ्वीवरचं सगळं धन जरी मला मिळालं तर त्या धनाने मी अमर होऊ शकते का? अमृतत्व पाहू शकते का? किंवा मला अमृतत्व मिळवण्याची इच्छा आहे, प्राप्त करण्याची इच्छा आहे. यावर महर्षी याज्ञवल्क्य काय म्हणाले, ते म्हणाले नाही अगं मैत्रेयी, असं नाही होणार. ज्याप्रमाणे एखाद्या धनवान मनुष्याचं आयुष्य ऐशो आरामात जाईल तसं तुझं आयुष्य जाईल, पण तू अमर नाही होणार. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे, अमृतत्वस्य न आशा अस्ति वित्तेन. पुन्हा सांगते, हे वाक्य अगदी कोरून ठेवण्यासारखं आहे. अमृतत्वस्य न आशा अस्ति वित्तेन. वित्तेन अमृतत्वस्य आशा न अस्ति, नास्ति. पैसा खूप मिळाला म्हणजे अध्यात्म मार्गामधलं अमृतत्व मिळेल का? नाही. असं सांगितलं आहे की धनाने अमृतत्व मिळण्याची अजिबात आशा नसते. बघा ना, पैशाने सुखसुविधा विकत घेता येतात परंतु शांती आनंद मात्र मिळत नाही. कारण ऐहिक सुख जे आहे ते क्षणभंगूर असतं, काही काळापुरता तो आनंद मिळतो. ह्याचं भान त्या मैत्रेयीला होतं आणि हे अतिशय कौतुकास्पद आहे. मैत्रेयीची उंची ह्याच्यावरनं कळते. आपण नुसतंच रँडमली नाव घेतो की भारतातल्या ब्रह्मवादिनी स्त्रिया कुठल्या होत्या, तर गार्गी, मैत्रेयी अशी नावं घेतो. पण मैत्रेयी किती उच्च दर्जाची होती. तिने हे बरोबर नेमकेपणाने ओळखलं आहे की खूप धन मिळवून मला अध्यात्मातली प्रगती नाही साधता येणार. सर्वसाधारण मनुष्याला ऐहिक सुखाची ओढ असते आणि त्यातल्या त्यात स्त्रियांना तर असतेच असते. पण तरी ही मैत्रेयी कशी होती? स्त्री होती, पती होते, संसार होता, पण तरीसुद्धा तिने तत्त्व जाणलेलं होतं
की ह्या अमृतत्वाशिवाय बाकीचं सगळं फोल आहे. त्यामुळे ती म्हणते की ज्याने अमृतत्व प्राप्त होणार नाही अशी संपत्ती घेऊन मी तरी काय करू. तीच प्रश्न विचारते आहे. अशी संपत्ती खूप दिलीत तुम्ही मला, त्याचं मी काय करू. त्यामुळे ही सगळी संपत्ती तुम्हाला द्यायची असेल तर कात्यायनीला द्या, पण मला मात्र तुम्ही फक्त आत्मज्ञान द्या. आठवतं आहे ना तुम्हाला नचिकेताची कथा कठोपनिषदामधली. नचिकेताला सुद्धा पुष्कळ संपत्ती देऊ केली होती यमदेवतेने, पण त्याला काही नको, तो फक्त आत्मज्ञान. मैत्रेयी तशीच आहे. मैत्रेयी तशीच आहे. ती म्हणते ही सगळी संपत्ती, हे सगळं गुरुकुलाचं जे वैभव आहे ते सगळं कात्यायनीला द्या आणि मला काय द्या, मला फक्त आत्मज्ञान द्या. आता आपल्याला आत्मज्ञानाची किंमत थोडी थोडी कळायला लागली. बाकी काही नको, मला फक्त आत्मज्ञान द्या. आणि मैत्रेयीला ह्या अध्यात्माची, ह्या आत्मज्ञानाची आवड होती आणि म्हणून ती याज्ञवल्क्यांना आधीपासून प्रिय होतीच. पण आता हा प्रश्न विचारल्यानंतर, हे बोलणं बोलल्यानंतर याज्ञवल्क्य म्हणतात की अगं मैत्रेयी, तुम्हाला आधीपासून प्रिय होतीच, पण तुझ्या या बोलण्यानी, या प्रश्नाने, या मागणीने मला तू अधिक प्रिय झालेली आहेस. आणि खरंच आहे, गुरु शिष्यांचं नातं हे असंच आहे. शिष्याने काय करावं, जिज्ञासू शिष्य काय करतो, गुरूंना प्रश्न विचारतो. प्रश्न कुठले विचारतो, कुठले तरी आपले उगीच विचारायचे म्हणून नाही आहेत, तर ज्याच्यातून आत्मज्ञान मिळेल. परिप्रश्नेन सेवया तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारणारे, जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारणारे शिष्य गुरूंना नेहमीच आवडतात. खरे जे ज्ञानी गुरु आहेत, खरे जे आत्मज्ञानी गुरु आहेत, त्यांना असे शिष्य आवडतात. आता मैत्रेयी ही पत्नी पण होती, शिष्या पण होती, आणि म्हणून आता महर्षी याज्ञवल्क्य तिला उपदेश करतात. तिला उपदेश करतात आत्मज्ञानाचा. आणि तिला उपदेश करताना आपणही थोडंसं जाणून घेणार आहोत ना. आपण ज्या उपनिषदाचा अभ्यास करतो आहे त्या निमित्ताने आपल्या कानावर निदान 4 शब्द तरी पडतील याज्ञवल्क्यांचे. याज्ञवल्क्य म्हणत आहेत, अग्रे सत एव आसीत. अग्रे सुरुवातीला काय काय होतं, फक्त एकमेव अद्वितीय ब्रह्म होतं. आणि मग त्या ब्रह्माला कर्मेना एकाकी न रमते, आणि मग त्यालाच विविध रूपं घ्यावीशी वाटली. तेव्हा त्यांनी काय केलं, आपली सृजनशक्ती जागृत करून स्वतःमधूनच सामग्री निर्माण केली. विश्व निर्माण करण्यासाठी काहीतरी साधन सामग्री पाहिजे ना. त्यांनी कशी निर्माण केली, जसा कोळी आपल्याच अंगातून एक चिकट असा स्राव निर्माण करतो, त्याचा धागा बनवतो, त्याचंच एक जाळं विणतो आणि त्याच्यात किड्याला पकडतो. या परब्रह्माने आपल्यामधूनच सगळी सामग्री निर्माण केली आणि सृजनशक्ती जागृत करून स्वतःमधनं सामग्री निर्माण करून हे सगळं विश्व निर्माण केलं. त्या एकाचाच हा सगळा विलास आहे. आपल्याला दिसतात वेगवेगळ्या वस्तू, वृक्ष वेगळे आहेत, वेली वेगळे आहेत, पशु वेगळे, पक्षी वेगळे, पक्ष्यांमध्ये किती प्रकार, चिमणी वेगळी, गरुड वेगळा, हंस वेगळा, बगळा वेगळा, कोकिळा वेगळी, कावळा वेगळा, किती प्रकार आहेत. पण सगळं अहो त्या एकाचीच वीण आहे. त्या एका परब्रह्मानेच हा विलास केलेला आहे, ही क्रीडा केलेली आहे, ही लीला केलेली आहे. त्यामुळे जगातल्या यच्चयावत गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये एकच चैतन्य भरलेलं आहे, ते आहे ब्रह्मचैतन्य. त्यामुळे भगवंत परब्रह्म काय म्हणतं, ब्रह्म मीच. कुठे कुठे आहे ते चैतन्य, आहे तरी कुठे. तो चितशक्तीचा विलास आहे, तो नक्की आहे तरी कुठे. ब्रह्म मीच, मीच तेज वारी, मीच मेदिनी, मीच व्योम वायू, मीच मज विणे नसे कुणी. रुद्र मीच, रुद्र मीच, मीच विष्णू ब्रह्मदेव तोही मी. स्वर्ग मृत्यू सर्व ठाई, पूर्ण एक मीच मी, पूर्ण एक मीच मी. कुठे नाही आहे ते परब्रह्म. अहो ब्रह्मा विष्णू महेशामध्ये आहे, पंचमहाभूतामध्ये आहे, रुद्रामध्ये आहे, इंद्रामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे, पाताळामध्ये आहे, चराचरामध्ये आहे. ते परब्रह्म नाही अशी जागाच नाही आहे. मज विणे नसे कुणी, माझ्याशिवाय काही नाहीच आहे. त्यामुळे स्वर्ग मृत्यू सर्व ठाई, पूर्ण एक मीच मी, पूर्ण एक मीच मी.
म्हणजे थोडक्यात काय आहे, आत्म्यानेच ही सगळी घेतलेली सगळी रूपं आहेत, एकाच आत्म्याने. मागेही आपण पाहिलं होतं, तुम्हाला आठवते, ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत. किंवा भगवद्गीतेमध्ये म्हणले वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. सगळीकडे कोण भरला आहे? तो वासुदेवच आहे. या जगामध्ये बोटाने जे दाखवता येतं, इदम इदम वृक्ष, इदम पुष्पम अस्ति, हे फूल आहे असं दाखवता येते ना मला. इदम इदम म्हणून जे जे दाखवता येते ते सगळं ब्रह्मच आहे, तो सगळा आत्माच आहे, परमात्माच आहे, इदम. त्यामुळे सगळीकडे तेच भरलेलं आहे. ती सगळी त्या परमात्म्याचीच रूपं आहेत. हा उपदेश आपल्याला नवीन नाही आहे. तुम्ही आता इतका अभ्यास केलेला आहे, पुष्कळ अभ्यास आहे तुमचाही, त्यामुळे हा उपदेश अजिबात नवीन नाही आहे. पण हा बृहदारण्यकामध्ये आपण अभ्यास करतो आहे, त्याला अनेकाची पार्श्वभूमी आहेच. म्हणजे बघा ना, अगदी काशी नगरीमध्ये असताना आमचे जगद्गुरू आद्य शंकराचार्य असे एकदा त्या गंगेच्या किनारी चालले होते, तेव्हा साक्षात चांडाल रूपानी मध्ये साक्षात शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं होतं. आणि नुसतंच दर्शन नाही, त्या चांडाळाने उपदेश केला होता. आणि तो उपदेश हा मनीषा पंचकम नावाने प्रसिद्ध आहे. मनीषा पंचकामध्ये हा सगळा जो जातीभेद आहे ना, की तू चांडाळ आणि मी ब्राह्मण, किंवा तू अस्पृश्य आणि मी स्पृश्य, हे सगळा वर्णभेदच नाहीसा केला आहे त्या चांडाळानी उपदेशामध्ये, मनीषा पंचकामध्ये. किंवा भागवतामध्ये, हंसगीतेमध्ये हंसानी सनकादिकांना हाच उपदेश केला आहे. अहो एवढंच कशाला, रामायणामध्ये रामाने एकदा हनुमंताला विचारलं की तू कसं काय रे माझ्या सगळं मनातलं ओळखतोस? मला जांभई आली की तू असं टिचकी वाजवतोस, तुला इतकं कसं कळतं? तू आहेस तरी कोण नेमका? तेव्हा फार सुंदर हनुमंतांनी उत्तर दिलं होतं, देहबुद्ध्या तू दासोहम. देहबुद्धीचा विचार केला तर मी तुमचा दास आहे. देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः. जीवचा विचार केला तर तुमचाच मी अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम. आत्मबुद्धीचा विचार केला तर तू आणि मी एकच आहे. इति मे निश्चितामती. परत सांगते, देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, इति मे निश्चितामती. म्हणजे सगळीकडे शेवटी एकच आहे. जे रामात आहे चैतन्य तेच मारुतीमध्ये सुद्धा आहे, जे रामात आहे तेच रावणात सुद्धा आहे, जे कृष्णात आहे ते कंसात आहे, जे फुलात आहे तेच पानात सुद्धा आहे. असं चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे. एकाच ऊर्जेतनं ही सगळी नाना रूपं साकारलेली आहेत. हे एकदा आकळलं ना की मग आपोआप समाजातली एकात्मता जपता येईल. हा हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, तो ज्यू, नको असले वर्णभेद नको, वंशभेद नको. हा सगळा समाजामध्ये एकात्मता जपायची असेल तर सगळीकडे एकतत्वनाम, दृढधरी मना असं जाणवायला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा संकुचितपणा नाहीसा होईल, स्वार्थ नाहीसा होईल, कलह नको, हेवे दावे नको, काही नको. सगळीकडे एकात्मतेचा अनुभव येईल. आणि खरं सांगू का, जाणीव ही कोण आहे? ही चित्शक्ती आहे आणि ती सगळ्या प्राणीमात्रांमध्ये काम करते. मुंगीलासुद्धा जाणीव आहे आणि हत्तीलासुद्धा जाणीव आहे. सगळीकडे जाणीव हीच काम करते. आणि जाणीव म्हणजेच विष्णू म्हटलेलं आहे. किंवा आपण प्रश्नोपनिषदामध्ये प्राण आणि रई हे द्वैत पाहिलं होतं, हे युगल पाहिलं होतं. त्याच्यापासून सृष्टीची निर्मिती आहे. आणि प्राणाला धारण करणारी रई जर का उत्तम असेल तर प्राणांचं प्रगटीकरण व्यवस्थित होईल. म्हणजे बघा ना, ध्वनिलहरी सगळीकडे असतात, परंतु ठराविक ठिकाणी ठराविक त्या वेव्जमध्ये रेडिओवर त्या कॅच केल्या जातात आणि त्याच्यातून आपल्याला आवाज येतो. इथे तसंच आहे. हे चैतन्य कशातून प्रगट होतं आहे? मुंगीतून प्रगट झालं की ते छोटं भासतं. चैतन्यामध्ये फरक नाही आहे. मुंगी छोटी भासते आणि हत्ती मोठा भासतो. चैतन्य तेच आहे. प्रगटीकरण्या किंवा आपण घरामध्ये दिवे लावतो, मोठा दिवा आहे, हॅलोजन लॅम्प आहे, 0 आहे, 0 नंबरचा, नाईट लॅम्प आहे, ट्यूब आहे, फॅन आहे, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे, इस्त्री आहे. एकच ऊर्जा आहे, एकच वीज आहे. अनेक रूपांनी प्रगट जशी होते तसंच
अगदी तसंच हे चैतन्य अनेक रूपांनी प्रगट होतं. मात्र हे सगळं करत असताना प्रत्येक सजीवानी, निदान मानवानी जाणीव ठेवली पाहिजे. सतत ही जाणीव ठेवली पाहिजे की कुणीही याच्यातलं स्वैर वागलं ना तर ह्या सगळ्या चक्रामध्ये व्यत्यय येणार आहे. व्यत्यय. आणि म्हणून उपनिषदांच्या भाषेमध्ये हे जग म्हणजे कसं आहे, पांगत आहे, होलिस्टिक आहे, एकाला एक जोडलेलं आहे. या जीवसाखळीमधला, या जैविक साखळीमधला एखादा दुवा जरी तुटला तर हे सगळं जग विस्कळीत होणार आहे. आपल्याला माहिती आहे, शेतामध्ये सुद्धा धामण साप आहे, तो उंदीर खातो, त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. पूर्वी एक मध्यंतरीच्या एका काळामध्ये चीनमध्ये सगळ्या चिमण्या मारण्यात आल्या. त्याच्यामुळे ही जैविक साखळी सगळी धोक्यात आली. प्रत्येक घटक, परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून हा विश्वाचा सुनियोजित खेळ खेळताना त्या खेळाचा, त्या विलासाचा आनंद घ्यायचा आहे. हा खेळ चालला आहे, हा परमेश्वराने एक खेळ मांडलेला आहे. खरं तर त्याच्यामध्ये आपण समरसून भाग घ्यायचा आहे. हार जीत महत्त्वाची नाही आहे, खेळातच आनंद मिळवायचा आहे. नेहमीच काही हिरोचा रोल मिळेल असं नाही आहे. कधी कधी साईड हिरो असेल, कधी कधी व्हिलनचा रोल मिळेल. क्रिकेटमध्ये तरीसुद्धा आपल्या क्रिकेट खेळताना लहान मुलांना वाटतं की मला सारखी बॅटिंग मिळावी. नेहमी बॅटिंग नाही मिळणार, कधीतरी बॉलिंग करावी लागेल, कधी विकेट किपिंग करावी लागेल, कधी फिल्डिंग करावी लागेल, काही ना काहीतरी करावंच लागेल. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्याच्या सुराशी आपला सूर जुळवायचा आहे. मैफल चालली एक छान मस्तपैकी. या मैफलीमध्ये सगळी वाद्य वाजतायत, तबले अगदी जोडलेले आहेत, तबले वाजतायत, गिटार वाजते आहे, व्हायोलिन वाजते आहे, पेटी वाजते आहे, सगळं चाललं आहे. त्याच्यामध्ये माझा सूर मिसळायचा आहे, बेताल नाही होऊ द्यायचं, बेसूर होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे महासंगीत चाललं आहे त्याच्यामध्ये मला रममाण होता यायला पाहिजे. आणि हीच ऋषींची खरं तर आंतरिक तळमळ आहे. हा होलिस्टिक ॲप्रोच आहे. किंवा आपलं गाणं आहे ना, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. किती सुंदर सगळ्या भाषांचं अगदी तेथे ब्लेंडिंग केलेलं आहे. सगळ्या बेंगॉली आहे, तेलगू आहे, तामिळ आहे, कन्नड आहे, अगदी काश्मीरी, सगळ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये. पण किती एकसंगत आहे. मग असं एकसंग जीवन आपल्याला नाही का जगता येणार? सगळ्या प्राणी मात्रांना, पशुपक्ष्यांना घेऊन आपल्याला नाही का जगता येणार? आणि तोच ह्या बृहदारण्यक उपनिषदाचा संदेश आहे. हा संदेश आहे. बघा, एक भाग आपण पाहिला, याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद. अशीच एक मधुविद्या आहे. मधुकांड आपण पाहिलं होतं ना, मधुविद्या. त्याचा थोडंसं बघूया. आणि मग याज्ञवल्क्य गार्गी संवाद पण आहे, जनक संवाद आहे, तोही बघणार. मधुविद्या म्हणजे काय आहे तर मधु म्हणजे गोड. आपल्याला माहिती आहे मधु म्हणजे गोड, पण नुसतंच गोड नाही हो. मधु म्हणजे पुष्टीदायक, सुखदायक, जीवनदायी तत्त्व म्हणजे मधु. मधु म्हणजे अमृत आहे. सगळ्या गोष्टी परस्पर पूरक आहेत. सगळ्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी आहेत या जगामध्ये. एक तुटलं की सगळं तुटतं. ह्या परस्पर पूरक आहेत, एकमेकांशी संबंधित आहे आणि सगळं मिळून एक युनिट बनते. हे सगळं एक युनिट आहे. म्हणून तर आमच्या संस्कृतीमध्ये पृथ्वीला माता मानलेलं आहे. आम्ही उठल्याबरोबर पृथ्वीला नमस्कार करतो. जमिनीला समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणतो ना. कारण दिवसभर आम्ही चालणार आहोत, उड्या मारणार आहोत, नाचणार आहोत, खणणार आहोत, मलमूत्र विसर्जन करणार आहोत. पहिल्यांदाच तिला क्षमा मागायची. पृथ्वी माता आहे, वृक्षदेवता आहे, नागदेवता आहे, सूर्यदेवता आहे, अन्नदेवता आहे, गोमाता आहे, काकबळी आहे, वैश्वदेव आहे, गोग्रास आहे. याच्यामध्ये आम्ही सगळीकडे देवत्व पाहतो. चुकून जरी आम्ही उंबऱ्याची सुद्धा पूजा करतो. उंबरा हा काही वाईट आहे का? घर आणि बाहेरचं दार ह्यांना जोडणारा तो उंबरा आहे. आम्ही उंबऱ्यावर रांगोळी काढतो. आम्ही सगळ्यांना देवत्व देतो. त्यामुळे सगळीकडे त्या उंबऱ्याचंही विशिष्ट स्थान आहे आणि त्याला विशिष्ट मान पण आहे, असं आहे. आणि पंचमहाभूत जे आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश किंवा आदित्य आहे, दिशा आहे, सूर्य, चंद्र, विद्युत, ही सगळी जी रूपं आहेत ती मधुरूप आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे या युनिटमधलं प्रत्येक जे सब युनिट आहे ते सगळं
मधुरूप आहे. आणि ही पूर्वोक्त अशी मधुविद्या कोणी कुणाला सांगितली आहेत तर दध्यंग अथर्वण ऋषींनी अश्विनी कुमारांना ही मधुविद्या सांगितलेली आहे असं म्हटलेलं आहे. बघा आता किती ह्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये खूप वेगवेगळे विषय आलेले आहेत, पण प्रत्येक विषय असा कॅची आहे, आपल्याला धरून ठेवणार आहे, आपल्याला विचार करायला लावणार आहे, विचार प्रवर्तक असा विषय आहे. आणि म्हणून आपण त्याचाही अभ्यास करणार आहोत. आता याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद तोही बघितला आपण आत्ता, म्हणजे त्या वाटणीचा बघितला. पण आता याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवाद जो आहे त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य काय सांगतात ते बघूया. याज्ञवल्क्य म्हणतात की तू आधीच मला प्रिय होतीस, पण तुझ्या या प्रश्नाने अधिक प्रिय झालेली आहे. मी तुला आता कशामुळे अमृतत्व प्राप्त होतं हे सगळं नीट सांगतो. मी जे सांगतो आहे त्याचा तू ध्यास घे, त्याच्यावर चिंतन कर, त्याच्यावर मनन कर. आता काय म्हणतात याज्ञवल्क्य ऋषी म्हणत आहेत, अगं मैत्रेयी, पतीसाठी म्हणून प्रिय नसतो, आपल्यासाठीच पती आपल्याला प्रिय असतो. लक्षात घेऊया. पती हा पती म्हणून प्रिय नसतो, तो माझा पती म्हणून मला प्रिय आहे. व्यक्ती म्हणून मला ती व्यक्ती प्रिय नाही आहे. माझं हा मुलगा अतिशय हुशार आहे, देखणा आहे, खेळामध्ये हुशार आहे म्हणून मी त्याचं कौतुक करते असं नाही आहे. तो माझा मुलगा आहे म्हणून मी प्रेम करते. कुठलीही गोष्ट शेवटी याज्ञवल्क्य सांगतात, कुठलीही गोष्ट ती शेवटी आत्म्यासाठीच आपल्याला प्रिय असते. आपली असते तेव्हा ती जास्त प्रिय असते असं म्हणतात. माणसाला आपलं म्हणता येईल, प्रेम करता येईल असं कुणीतरी जवळचं असण्याची गरज असते. मग ती आम्ही पती, पत्नी, पुत्र, पुत्री यांच्या रूपाने पूर्ण करतो, किंवा याच्यामध्ये त्यांनी आपलं प्रेम जाणावं, त्याला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही असते. आता याज्ञवल्क्य काय म्हणतात हे थोडंसं बघूया, कारण मोठा संवाद आहे. त्याच्यातलं अगदी थोडं म्हणजे प्रतीक रूपाने, पुढचं तुम्हाला आपोआपच कळेल. याज्ञवल्क्य म्हणतात, सह उवाच न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. पती हा पती म्हणून प्रिय नसतो, माझा पती म्हणून तो मला प्रिय आहे. न वा अरे जायायै कामाय ज्ञाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. पत्नीसुद्धा माझी पत्नी आहे म्हणून मला ती प्रिय आहे असं सगळीकडे सांगितलं. न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रियाः भवन्ति, आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रियाः भवन्ति. शेवटी काय आहे, हे जे माझं आहे ते मला अधिक प्रिय आहे असं म्हटलेलं आहे. न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवन्ति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आणि मग आता सगळं जर का माझ्यासाठीच, माझ्या आत्म्यासाठी जर का मला सगळं प्रिय आहे, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, काही आपले नातेवाईक सगळे माझे आहेत म्हणून मला प्रिय आहेत. आता मग असं असेल तर शेवटी कन्क्ल्युजन ह्याचं काय काढले. याज्ञवल्क्य काय म्हणतात मैत्रेयीला, आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः निदिध्यासितव्यः, मैत्रेयी आत्मनि खलु अरे दृष्टे श्रुतं मते, विज्ञान इदं सर्वं विदितं. काय म्हटलेलं आहे, मग जर आत्म्यासाठी हे सगळं प्रिय आहे तर मग कशाचं ध्यास घ्यायचं आहे, काय ऐकायचं आहे, काय पाहायचं आहे, काय वाचायचं आहे, कशाचं मनन करायचं आहे, फक्त आत्म्याचं, फक्त आत्म्याचं. आणि म्हणून शेवटी ह्याचं सगळ्याचं कन्क्ल्युजन काढलेलं आहे. शेवटच्या या संवादातलं वाक्य आहे, आत्मा वा अरे द्रष्टव्यः. पाहायचंच झालं तर आत्म्याला पाहावं. आत्मा वा अरे श्रोतव्यः. आवाजच ऐकायचा झाला तर आत्म्याचा आवाज ऐकावा. निदिध्यास घ्यायचा झाला तर आत्म्याचा निदिध्यास घ्यावा. मनन करायचं झालं तर आत्म्याचं मनन करावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, सगळं जे लोकांसाठी प्रिय नसतात ते आपले म्हणून प्रिय असतात. देवदेवांसाठी प्रिय नसतात, ते हवे ते देतात म्हणून प्रिय असतात असं सगळीकडे सांगितलं आहे. आणि म्हणून ह्या जगात दर्शनीय, श्रवणीय, मननीय, निदिध्यासितव्य असं योग्य कोण आहे तर फक्त आत्मा आहे.
मी तुला निश्चितपूर्वक सांगतो मैत्रेयी की आत्म्याचं दर्शन, श्रवण, मनन, विज्ञान झाल्यावर सगळं काही समजतं, सगळं काही विदित होतं, असंही याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला सांगतात. आणि हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामध्ये बाकी काही अभ्यास नाही केला तरी चालेल, पण हा संवाद विलक्षण महत्त्वाचा आहे, विलक्षण महत्त्वाचा आहे. पण ह्याला सुद्धा पार्श्वभूमी आहे बरं का. आता आपण थोडं फ्लॅशबॅक सिस्टीमने चाललो आहे. आता आपण पाहिलं की ते गृहस्थाश्रमाकडनं संन्यासाश्रमाकडे जातात, संपत्तीची वाटणी करतात, तेव्हा एक मैत्रेयीशी बोलतात. आता हा एक संवाद पाहिला, पण ह्याची पार्श्वभूमी काय आहे, नेमकं गार्गी आणि मैत्रेयीचं नातं तरी काय आहे, ते थोडंसं बघणार आहोत. जनक याज्ञवल्क्यांचा संवाद आणि याज्ञवल्क्य आणि गार्गीचा संवाद बघू आणि मग समारोप करूया. जनक राजाकडे त्यांचा एक अमात्य होता, त्याचं नाव होतं मित्र. अमात्याचं नावच मित्र होतं. आणि या मित्राची जी मुलगी होती तिचं नाव होतं मैत्रेयी. मित्र ह्याच्यापासून निर्माण झालं आहे, शब्द तद्धित झालेलं आहे, मैत्रेयी, नावच मैत्रेयी होतं. आता ही अगदी एकुलती एक मुलगी होती, सगळी लाडाची होती. पण त्या मैत्रेयीला लहानपणापासूनच ज्ञानाचं वेड होतं. आणि तिची मावशी, आता लक्षात घ्या, मैत्रेयीची मावशी होती ती स्वतः ब्रह्मवादिनी होती. तिने विवाह केलेला नव्हता आणि तिचं स्वतःचं गुरुकुल होतं. तिचं नाव होतं वाचकनवी गार्गी, गार्गी वाचकनवी असं तिचं नाव होतं. आणि ह्या गार्गी वाचकनवीच्या आश्रमामध्ये, तिच्या गुरुकुलामध्ये ही मैत्रेयी लहान असल्यापासूनच आपल्या मावशीच्या गुरुकुलामध्ये शिकत होती. तिथे तिला पुष्कळ ज्ञान मिळालं आणि सगळं ज्ञान घेऊन जेव्हा ती घरी परत आली तेव्हा ते मित्र आणि याज्ञवल्क्य यांची मैत्री झाली होती. आणि याज्ञवल्क्य वारंवार त्यांच्या घरी यायचे. तेव्हा या मैत्रेयीने पाहिलं आणि त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्याशी संवाद करावा असं तिला वाटलं. आणि म्हणून ती त्यांच्या गुरुकुलात, याज्ञवल्क्यांच्या गुरुकुलात सुद्धा गेली. कात्यायनीशी मैत्री केली तिने. आणि मग कात्यायनीलाच वाटायला लागलं की माझ्या पतीच्या योग्यतेची मी नाही आहे तर ही मैत्रेयी आहे. आणि म्हणून कात्यायनी अतिशय आग्रहाने या याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा विवाह लावून दिला होता. आणि ते खरंच परस्परांना अतिशय साजेसे असे होते, कारण मैत्रेयी अतिशय हुशार होती. ही झाली पार्श्वभूमी. आता जनकाच्या दरबारामध्ये जेव्हा हे चाललं होतं, जनक अतिशय विदेह देशाचा राजा जनक यांनी एक मोठा यज्ञ केलेला होता. आणि या यज्ञामध्ये अनेक राजांना, अनेक ब्राह्मणांना आमंत्रण होतं. कुरु आणि पांचाळ देशातले अनेक विद्वान ब्राह्मण एकत्र आले होते. आता तिथे शास्त्रार्थ सुरू होता. आणि असा शास्त्रार्थ सुरू असताना जनक राजाने एक घोषणा केली, ह्या ब्राह्मणामध्ये, या विद्वान ब्राह्मणामध्ये जो कोणी ब्रह्मनिष्ठ असेल, ब्रह्मविद असेल, त्यांनी ह्या 1000 गायी घेऊन जाव्यात. या 1000 गायी कशा आहेत तर ह्या 1000 गायी अतिशय धष्टपुष्ट तर आहेतच, पण त्यांच्या शिंगांना 10 सोन्याच्या नाणी बांधलेली आहेत, असं हे या गायी आहेत. आणि ह्या कोणीही घेऊन जाव्यात जे ब्रह्मनिष्ठ असतील त्यांनी. आता एक गंमत अशी आहे अध्यात्मातली की जो ब्रह्म जाणतो तो कधीच म्हणत नाही की मी ब्रह्म जाणलं. आणि जो ब्रह्म जाणतो तो कधीच सांगत नाही. म्हणजे बघा ना, अशी सगळी गंमत आहे. आता कोण नेणार या 1000 गायी? अनेक मोठे मोठे ऋषी आलेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये भुज्जू लाह्यायनी होते, चाक्रायण उशस्ती होते, कहोल कौशतिकेय होते, उद्दालक अरुणी असे अनेक ब्राह्मण होते. तसेच याज्ञवल्क्यसुद्धा होते. जनकाची ही घोषणा ऐकून याज्ञवल्क्य आपला जो शिष्य होता त्याचं नाव होतं सामश्रवा. त्या सामश्रवाला याज्ञवल्क्य म्हणाले, हे सौम्य सामश्रवा, या 1000 गायी आपल्या आश्रमात घेऊन जा. काय म्हणाले? या 1000 गायी आपल्या आश्रमात घेऊन जा. आता बाकीचे विद्वान रागवले. ते म्हणाले, तुम्ही काय ब्रह्मनिष्ठ आहात का? तुम्ही काय स्वतःला ब्रह्मनिष्ठ समजता का? याज्ञवल्क्य इतके नम्र होते, ते म्हणाले, नाही, ब्रह्मनिष्ठांना आम्ही नमस्कार करतो. मला ह्या गायी हव्या होत्या म्हणून मी सामश्रवाला आश्रमात घेऊन जायला सांगितलं. ते कधीही, याज्ञवल्क्य कधीही म्हणाले नाहीत की मी ब्रह्मनिष्ठ आहे. आता मग तेव्हा बाकीचे ब्राह्मण रागवले. साहजिकच आहे,
की हे कोण असे असे आपल्याकडे गायी घेऊन जायला लागलेत. आणि म्हणून बाकीचे ब्राह्मण रागवले. तेव्हा याज्ञवल्क्यांशी ते म्हणाले, आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? तेव्हा याज्ञवल्के म्हणाले, विचारा, मला येतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि म्हणून ह्या सगळ्या जे ब्राह्मण होते, म्हणजे भुजू लाह्यायने, चाक्रायण उशस्ती, कहोल कौशितेकेय, उद्दालक अरुणी, असे अनेक सगळ्या देशोदेशीचे राजे आणि विद्वान ब्राह्मण आले होते. त्या सगळ्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले. आणि मग ह्या पुष्कळ जरी प्रश्न विचारले तरी याज्ञवल्क्यांनी सगळ्या प्रश्नांची यथास्थित उत्तरं दिली, यथायोग्य आणि अतिशय तत्त्वज्ञान काय म्हणतात तार्किक पद्धतीने उत्तरं दिली. आता करणार काय? गायी तर हे घेऊन गेले. आता बाकीचे ब्राह्मण सगळे रागवलेले. तेव्हा तिथे गार्गी आली. सगळे पुरुष होते, ही गार्गी एकच स्त्री होती, ब्रह्मवादिनी होती, ज्ञानी होती. ती म्हणाली, आता कोणी काही प्रश्न विचारू नका. याज्ञवल्क्यांना आता कोणी काही प्रश्न विचारू नका, मी एकटीच प्रश्न विचारते. आणि जर का ह्यांनी त्याचं पूर्ण उत्तर दिलं तर मी त्यांना ब्रह्मनिष्ठ असं मी घोषित करीन. मग ही वाचक नवी गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद सुरू झाला. आणि तेव्हा ती गार्गी विचारते की हे याज्ञवल्क्य ऋषी, तुम्हाला वंदन करते. आणि हे सगळं जग आहे हे जलाने ओतप्रोत भरलेलं आहे, पण जलामध्ये काय ओतप्रोत भरलेलं आहे? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की जलामध्ये वायू व्यापून आहे. वायूमध्ये काय ओतप्रोत भरलेलं आहे? वायूमध्ये आकाश आहे. आकाशात काय ओतप्रोत भरले? आकाशामध्ये गंधर्व आहेत, गंधर्वामध्ये आदित्य आहे, आदित्यामध्ये चंद्र आहे, चंद्रामध्ये नक्षत्र आहेत, नक्षत्रामध्ये देवलोक, देवामध्ये इंद्रलोक, इंद्रामध्ये प्रजापती लोक आणि प्रजापती लोकात ब्रह्मलोक व्यापून आहे. याच्यावर पुन्हा गार्गीने विचारलं की ब्रह्मलोकात मग काय व्यापून आहे? तेव्हा हे म्हणतात याज्ञवल्क्य म्हणतात की जास्त प्रश्न नको विचारूस, आता बास, आता तू पण प्रश्न विचारू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. आणि खरंच आहे, तर्कशास्त्र अशी गोष्ट आहे की तर्कशास्त्रातनं परत परत विचार केला तर बुद्धी भ्रष्ट होण्याचा संभव असतो. आता याज्ञवल्क्यांनी गार्गीला थांबवलं. त्यांना येत नव्हतं म्हणून नाही, गार्गीच्या काळजीने ते म्हणाले की आता तू जास्त प्रश्न विचारू नकोस गार्गी, तुझ्या जीवाला धोका आहे. देवतेबद्दल अधिक विचारू नये, त्याच्याबद्दल तू अतिप्रश्न करतेस, त्यामुळे नको तसं करूस, असं म्हटलेलं आहे तिला. आणि मग तेव्हा तिला म्हणलेले सह उवाच गार्गी मा अतिप्राक्षीही, प्रश्न जास्त नको विचारूस. आणि मग तिच्या सगळ्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरं दिल्यानंतर गार्गी संतुष्ट झाली. आणि मग गार्गीने इतर सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं की माझ्या मते याज्ञवल्क्य हे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि आता तुम्ही कोणीही तिला अजिबात प्रश्न विचारू नका असं सांगितलेलं आहे. असं हे बृहदारण्यकातला हा गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्यातलाही संवाद आहे. आणखीन एक शेवटचा एक समारोप करताना आपण आणखीन एक बघणार आहोत. याच्यामध्ये गायत्री विद्या आहे आणि गायत्री विद्येमध्ये गायत्री विद कोण आहे तेही आपण बघणार आहोत. 471 पान. गायत्री विद्या म्हणजे नेमकं काय तेही बघणार आहोत. असं म्हटलेलं आहे गायत्री, आपण जो गायत्री मंत्र म्हणतो तो नाही बरं का, इथे जरासं त्याचं वेगळं इम्प्लिमेंटेशन सांगितलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे सा एषा गायत्री एतस्मिन् तुरीये दर्शते पदे परो रजसी प्रतिष्ठिता तद्वै तत्सत्ये प्रतिष्ठितं चक्षुर्वै सत्यं चक्षुर्हि वै सत्यं तस्मात् यत् इदानीं द्वौ विवदमानो एयाताम् अहम् अदर्शम् अहम् अश्रोषम् इति य एवं ब्रूयात् अहम् अदर्श इति तस्मा एव श्रद्धधाम्न. ही गायत्री कशी आहे? चौथ्या दिसणाऱ्या परोरज पदामध्ये आहे. आता ही सावित्री म्हणजे गायत्री, वस्तुतः गायत्री मंत्र हा सावित्री मंत्र आहे. सावित्री म्हणजे सूर्याचा मंत्र आहे. सावित्री म्हणजे सत्यवान सावित्री नाही, सवितृ मंत्र आहे. त्यामुळे हा सावित्री मंत्र आहे, हा गायत्री मंत्र आहे. आपल्या शिष्यांना कोणी अनुष्ठुप छंदामध्ये सांगतात, कारण त्यांच्या मते वाणी ही अनुष्ठुप आहे आणि वाणी ही शरीरातली सरस्वती आहे. थोडं गहन विषय आहे,
मुळातूनच त्याचा अभ्यास केला पाहिजे. असं थोडक्यात सांगून हे समजणार नाही आहे, पण तरी निदान बुद्धीला आपल्या थोडी चालना देण्यासाठी, जिज्ञासा वाढवण्यासाठी या थोडासा एक 5 मिनिटामध्ये उल्लेख करते की ही वाणी ही शरीरातली सरस्वती असल्यामुळे वाणीला अनुसरून ही सावित्री सांगावी, पण असं करू नये. गायत्री छंदातच त्या सावित्रीचा उपदेश करावा. तिथे अनुष्ठुप छंद वापरायचा नाही आहे. गायत्री जाणणाऱ्यांनी इतर पुष्कळ कोणाकडनं घेतले तरी ते गायत्रीच्या एका पदाचेही हे नाही आहेत, योग्यतेचे नाही आहेत असं म्हटलेलं आहे. आता गायत्रीबद्दल एक छोटीशी अगदी लहानशी कथा बघणार आहोत आणि मग समारोप करणार आहोत. एक अश्वतर नावाचे एक तपस्वी ऋषी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं बुडील. बुडील नावाचा त्यांचा ज्ञानसंपन्न मुलगा होता. आता जनक राजा कसा होता? गुणग्राहक होता. वेदशास्त्र संपन्न तर होताच. हा बुडील एकदा जनक राजाकडे गेला आणि जनकाने त्याची चौकशी केली की तू काय काय शिकलायस. तेव्हा तो बुडील म्हणाला की मी गायत्रीविद आहे, मी गायत्री जाणतो, मी अनेक विद्यांमध्ये पारंगत असून गायत्रीबद्दलचं संपूर्ण ज्ञान मला आहे. आता अर्थातच जनकाला आनंद झाला आणि त्याला पुष्कळ धन देऊन त्याचा राजाने सन्मान केला. काही काळ गेल्यानंतर त्या बुडीलाने परत कुणाकडनं तरी दान घेतलं आणि त्याचा दोष उत्पन्न होऊन बुडीलाला हत्तीचा देह प्राप्त झाला. वेद हे जे अध्यात्म आहे ते कधीही कुणाला विकायचं नसतं. पैसे घेऊन अध्यात्मशास्त्र कुणालाही सांगायचं नसतं, नाहीतर त्याचा दोष निर्माण होतं. या बुडील जो होता ज्ञानसंपन्न, पण त्याने कुणाकडनं तरी त्या काळामध्ये दान घेतलं आणि त्याला हत्तीचा देह प्राप्त झाला. काही काळाने जनकाची त्याची पुन्हा गाठ पडली. जनकाने त्याला ओळखलं आणि त्याला विचारलं की अरे असं काय झालंस? तू स्वतःला गायत्रीविद म्हणतोस आणि असा हत्ती होऊन भारवाहकसारखं काय झालास? तेव्हा बुडीलाने त्या मानवी वाणीने त्याला उत्तर दिलं की हे राजा, मी गायत्री जाणत होतो, पण गायत्रीचं मुख मला माहिती नव्हतं आणि म्हणून मला ही दशा प्राप्त झालेली. अर्धवट ज्ञान असलं आणि अर्धवट ज्ञानाला जेव्हा आपण संपूर्ण ज्ञान समजतो तेव्हा त्या अर्धवट ज्ञानाचे विपरीत परिणाम होतात आणि त्यामुळे अग्नी हे गायत्रीचं मुख आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पुष्कळ इंधन टाकलं तर ते सगळं जळून जातं, तसं गायत्री विदाच्या हातून पुष्कळ पाप झाली तरी त्या सर्वांचा नाश होतो. पण मला पूर्ण ज्ञान नसताना मी हे चुकीचं कर्म केलं, दान घेतलं, त्यामुळे मला हे सगळं हत्तीचा देह प्राप्त झाला आहे. गायत्रीविद पुनीत होऊन जन्मरहित आणि मृत्यूरहित बनतो. म्हणून गायत्रीचं पुरश्चरण म्हणा, गायत्रीचं अनुष्ठान म्हणा, पूर्णतेने पूर्ण करावं लागतं. गायत्रीचा साक्षात्कार ज्याला होतो तो खरा गायत्रीविद आहे. तसा साक्षात्कार मला झाला नसताना मी स्वतःला गायत्रीविद म्हणत होतो, हीच मोठी माझ्याकडनं चूक झाली. तशी जर का चूक झाली नसती तर मी पूर्ण ज्ञानी खरंच झालं असतो. आणि खरंच ह्या बुडीलाच्या कथेवरनं सुद्धा आपल्याला थोडा बोध घ्यायचा आहे. अर्ध्या हळकुंडाने किंवा आपण पहिल्यांदा द्रुप्त बालकीची कथा पाहिली, ज्याने अजातशत्रूला ब्रह्माचा उपदेश करायला गेला आणि त्याला स्वतःलाच काही माहिती नसताना केलं. थोडक्यात काय आहे, अर्धवट ज्ञानामुळे आपल्याला समजलं अशी कधीही समजूत करून घेऊ नये. आपल्याला समजलं हे त्याला समजतं आणि तो बरोबर आपल्याला तसं मार्गदर्शन करत असतो. आपण कधीच अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायचं नाही. मला हे येतं आहे असं कधीच म्हणायचं नाही, कारण ज्ञानाची क्षेत्र किंवा ज्ञानाची क्षितिजं इतकी अपरंपार आहेत. एक एक ओलांडत गेलं तरी पुढे अनेक ज्ञानाची शिखरं आपल्याला खुणावत असतात. त्यामुळे ह्या एकूण बृहदारण्यक उपनिषद फारच बृहद आहे, मोठं आहे. त्याचा आपण साकल्याने नाही अभ्यास करू शकलो, पण निदान त्याचा परिचय, निदान तोंड ओळख, निदान त्याच्यातलं काय आहे अगदी थोडक्यात आपण बघण्याचा अगदी अल्पसा प्रयत्न केला आहे. आणि बृहदारण्यकातल्या 6व्या अध्यायातला अगदी शेवटचं जे ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पुन्हा ईशावास्यपर्यंत आलेलं आहे. पुन्हा जो पहिलं उपनिषद आपण केलं होतं ना, आणि मी नेहमीच बोलते, जिथे सुरुवात आहे तिथेच शेवट आहे.
वर्तुळ आहे शेवटी हे सगळं. वर्तुळाचा आरंभबिंदू शोधता येत नाही. जिथे आरंभ आहे तिथेच अंत असतो. आता ह्या उपनिषदाचा एवढा आपण एक वर्षभर प्रवास केला. जिथे ईशावास्य उपनिषद सुरू झालं तिथेच बृहदारण्यकाची सांगत आहे. काय गंमत आहे का, योगायोग आहे का काय माहिती नाही आहे. पुन्हा या 15व्या ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम तत्त्वं पूषण अपावृणी सत्यधर्माय दृष्टये. पुन्हा तिथेच येऊन पोचलेलं आहे. ओम क्रतस्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. द्विरुक्ती आली की उपनिषदाची समाप्ती आहे, समारोप आहे. आणि म्हणून या बृहदारण्यकाचा समारोप इथेच आपण करणार आहोत. पुष्कळ बोलायचं खरं तर राहिलेलं आहे आणि पुष्कळ बोलूनही झालेलं आहे. पण आता या उपनिषदाचा अभ्यास ज्याचा त्याने करायचा आहे. अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, संस्कृतमध्ये तर आहेतच आहेत. अशा उपनिषदाचा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली अभ्यास करायचा आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे आपल्यापर्यंत काहीतरी अगदीच तुटपुंज ज्ञान आहे, पण हे आपल्यापर्यंत पोचवण्याचा अगदी अल्पसा प्रयत्न केला. पुरेसा नाही आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे सगळं वैभव ते वेदांताचं वैभव आहे. ह्याच्यात माझं शून्य कर्तृत्व आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, एवढीच माझी नम्र भूमिका आहे. किंवा तुझंच आहे ते तुलाच पुन्हा अर्पण करते. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये असंच म्हणते. आणि ह्या बृहदारण्यक उपनिषदाचा आज समारोप करूया. शेवटचा मंत्र जो आहे, जो सुरुवातीला म्हटला तोच पुन्हा म्हणणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.